सकाळ सकाळ आपण सूर्यनारायण देव बाप्पाची ही पूजा केली जाते आणि आपल्या पतीसाठी उदंड आयुष्य लाभो यासाठी ही पूजा मांडली जाते। हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना, दादांना, काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज पौष महिन्यातला पहिला रविवार आहे आणि पहिल्या रविवारची पूजा मी कशा पद्धतीने मांडते त्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। पौष महिन्याच्या पहिल्या रविवारची पूजा कशा पद्धतीने मांडतात ते नवीन ज्या लग्न होऊन गेलेल्या मुली असतात यांना माहित नसतं, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम हेल्पफुल ठरणार आहे। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। पौष महिन्यातल्या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर मग आपण पूजेला सुरुवात करूया। सर्व साहित्य आपण येथे काढून घेतलेले आहेत। जेव्हा आपण पूजेला बसतो त्यावेळेस बार बार आपल्याला उठावं लागणार नाही आणि पूर्वतयारी जर आपण अशा पद्धतीने करून घेतली तर एकही वस्तू आपल्याकडून विसरून राहत नाही। तर अशा पद्धतीने आपण सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे आणि या पूजेमध्ये आपल्याला जेवढं वंशाचं सामान लागणार आहे तेवढंही घेतलेलं आहे, जेवढं घरामध्ये आहे तेवढं। त्यानंतर 21 फुलवाती बनवलेल्या आहेत। आता आपल्याला रांगोळी पण लागणार आहे, त्यासाठी आपण अशा पद्धतीने पूर्वतयारी करून घेतली आहे। सर्वप्रथम आपण आता स्वास्तिक काढून घेऊया आणि या स्वास्तिक वरती आपण आता पाठ ठेवून घेऊया। तर पौष महिन्यातल्या पहिल्या रविवाराची पूजा आणि त्याची आदित्य रानूबाईची कहाणी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आटपाट नगर एक ब्राह्मण राहत होता। तो फुले आणण्यासाठी रानामध्ये जायचा। तेथेच नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या। ब्राह्मणाने त्यांना विचारले, कसला वसा वसता तो मला सांगा। तुला रे वसा कशाला हवा? उचसील माचील घेतला वसा टाकून देशील। ब्राह्मण म्हणाला, उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही। तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिला आदित्यवारी न बोलता उठावं, स्नान करावं, स्वच्छ पाणी आणि विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी आणि 6 रेषा मंडप करावा, 6 सुतांचा तातू करावा, त्या 6 गाठी द्याव्या, पान फूल वाहून पूजा करावी, पानाचा विडा आणि फुलांचा झेला, दशकांचा धूप आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा। 6 मास आणि 40, 6 मास आणि पाळीव, माघी रथसप्तमी संपूर्ण करावी। संपूर्ण गुळाचा नैवेद्य, बोरनान, खीर, लोणचं, तूप असं हे मोहून जेवून सांगावं। असे तर चिरगोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणेला द्यावे आणि आपल्या वंशाचे उद्यापन करावे। असा वसा ब्राह्मणाने केला। त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला आणि भाग्यलक्ष्मी आली। तेव्हाच राजाच्या राणीने ब्राह्मणाला पाठवले आणि ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला। तेव्हाच राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या येथे द्या। आमच्या गरिबांच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटीक कराल? राणी म्हणाली, बटीक करील नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू। मार्गशीर्ष महिन्यातील ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या। एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली, पण गेल्या पावली मुलीचा हा समाचार घेतला नाही। 12ही वर्षाचा समाचार ब्राह्मणाने निघाला आणि राजाच्या घरी लेकीला बसवलं। पाय धुण्यासाठी पाणी दिले आणि म्हणाली, बाबा गुळ खा, पाणी घ्या। ब्राह्मण म्हणाला, गुळ खात नाही, पाणी पित नाही, आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक आणि तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही। राजा पारधीला जाणार आहे, त्यांना जेवायला उशीर होईल। त्यांच्या मनात राग आला। तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला। वडिलांना पाहताच लेकीने बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिले, गुळ पाणी दिलं। गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, तू अगोदर ऐक। तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची कहाणी ऐकू? ती घरात गेली आणि उतरंडीला 6 मोते आणले। 3 आपण घेतले आणि 3 वडिलांच्या हातात दिले। वडिलांनी सांगितले, कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐक। नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले। बायकोने मुलीचा समाचार विचारला। जिने कहाणी ऐकली नाही ती खूप गरीब आणि दुःखी आणि कष्टी झाली आणि जिने कहाणी ऐकली ती मोठ्या सुखाने नांदू लागली। इकडे जी गरीब झाली होती तिने आपल्या मुलांना
श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येऊया सांगितलं आणि पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तेथेच प्रधानाची दासी होती. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमची बहिणींचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरलेलं आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिलेला आहे. प्रधानांनी घेऊन आल्याच्या नंतर त्यांना नाहू घातलं. त्यानंतर त्यांना नेसायला पितांबर दिलं, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरून होन मोहरा भरल्या आणि सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं. वाटेनं जात असताना सूर्यनारायण मावळच्या रूपानं आला आणि हातातल्या कोहळा काढून नेला आणि घरी जाताच आईनं विचारलं, मावशीने काय दिलं? देवाने दिलं पण कर्माने नेलं. कर्माने फळ पुढं उभं राहिलं आणि मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं. तुमच्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला आणि प्रधानांच्या राणीनं त्यांना घरी नेलं आणि नाहू खाऊ घातलं आणि नेसायला पितांबर दिलं, जेऊ खाऊ घातलं, काठी पोखरून होणं मोहरांनी भरून दिलं आणि विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपात आला आणि काठी काढून घेतली आणि घरी गेलाच घडलेले गोष्टी राणीला सांगितल्या आणि देवानं दिलं पण कर्माने नेलं. तिसऱ्या आदित्यवारी आणि तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाने घरी नेलं. त्यानंतर त्यांना आंघोळ घातली, जेऊ खाऊ घातलं. त्यानंतर घरी जाताच विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगड विहिरीत पडला आणि घरी जाऊन आईला म्हणाला, आई ग, मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व बुडालं. चौथा आदित्यवारी आणि चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाच पहिल्यासारखं राणीने घरी नेलं, योग्य आदर सत्कार केला आणि त्याला दह्याची आशिदोरी आणि होना मोहरा घालून बरोबर दिला आणि सूर्यनारायणी घारीच्या रूपाने आला आणि तो शिदोरी घेऊन गेला. घरी येऊन आईला सांगितलं, आई, मावशीने दिलं पण देवानं ते सर्व नेलं. आणि पाचव्या आदित्यवारी आपण उठली आणि तळ्याच्या काठी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिला घरी नेलं, नाहू खाऊ घातलं, साडी चोळी नेसायला दिली. प्रधानांची राणी आदित्यवारीची कहाणी करू लागली. काय वसावं करते ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाही म्हणून तुला दारिद्र्य आली. राजाच्या राणीने त्यावर उपाय विचारला. तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली आणि श्रावण सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आले आणि राजाने बोलवणं केलं. राजा येताच ती घरी जायला निघाले. एकमेकांनी बहिणी बहिणी आहेर केला. वाटेला निघाली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढला आणि मुलांनाही वाढला. आपलं पान वाढून घेतलं. तोच कहाणी आठवली. पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह पाणी तपासलं. पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7ही दरवाजे उघडले. त्यानंतर त्यांना पाणी दिलं आणि 5 पक्वानाचे जेवण वाढले आणि सूर्यनारायणला भोजनाला बसले. त्यांनाच पहिल्याच घासामध्ये केस लागला आणि रागाने राजाच्या राणीला 12 वस्त्र दारिद्र्य आलं होतं. 3च आदिवारी आणि वळणा खाली बसून केस विचारले आणि काळ आणि चवाळ डोईचा केस आणि वळणाची पौष महिन्यातल्या पहिल्या रविवारची पूजा झालेली आहे आणि माझी पूजा तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.